नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसे आहात तुम्ही? सर्व डॉक्युमेंट्स हे मी जे सांगतोय ते लागतील बरं का, नाही तर परत कमेंट बॉक्समध्ये विचारणार, सर हे लागेलच का हो? सर हे काय करावं लागेल? सर हे नाही आहे माझ्याकडे. अरे बबड्या बबडी, मग काढून आणखी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही LLBच्या 3rd इयरला ॲडमिशन घेणार असणार तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे? हे डॉक्युमेंट्स नसले तर तुम्हाला ॲडमिशन घेण्यापासून काही कारणास्तव रोखण्यात येईल. म्हणजेच तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं हे गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तो कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे ते पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. आणि ती डॉक्युमेंट्स सिक्वेन्स वाईज घेऊन गेलं तर आपलं ॲडमिशन हे कोणत्याही कॅटेगरीत असो याचा आपल्याला लाभ होईल, म्हणजेच ॲडमिशन कन्फर्म होईल. यात पहिले म्हणजे अलॉटमेंट लेटर, सेकंड म्हणजे CET स्कोअर कार्ड. आत्ताच आपला रिझल्ट लागला आहे, त्याचा जो CETचा स्कोअर कार्ड आहे ते तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तिसरं आहे कॅप ऑप्शन फॉर्म, जो की आपण कॅप ऑप्शन कॉलेजसाठी ऑप्शन फॉर्म भरला आहे कॅप राऊंडचा, तो फॉर्म असणं आवश्यक आहे. चौथं म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर, जे आपलं प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर आहे ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यात 5 नंबरला येतं CET हॉल तिकीट, जे आपण एक्झाम सेंटरचे जे हॉल तिकीट आलेलं असतं ऑनलाईन ते असणं आवश्यक आहे. 6 नंबरला येतं CET ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, जो आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल तो असणं गरजेचं आहे. 7 नंबरला तर ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर, म्हणजे जो आपलं कन्फर्मेशन लेटर आहे ते असणं गरजेचं आहे. 8 नंबरला येतं 10वीचं मार्कशीट, म्हणजे आपले ओरिजिनल जे मार्कशीट आपल्याला कॉलेजला जमा करायचे असतात त्याचे ओरिजिनल सेट प्लस 2 झेरॉक्सचे सेट हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर 9 नंबरला येतं 11th मार्कशीट, जे आपलं 11वीचा रिझल्ट आहे तो लागणार आहे. 10 नंबरला येतं HSC 12वीचं मार्कशीट, तेही ओरिजिनल. आणि 11 नंबरला आपलं जे डिग्रीचं मार्कशीट आहे, आपण कोणत्याही याच्यात ग्रॅज्युएशन केलं असेल त्या फील्डचं डिग्री मार्कशीट लागणार आहे. व जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते देखील आपणास लागणार आहे. त्यानंतर 13 नंबरला येतं कन्व्हर्जन सर्टिफिकेट, ते आपल्याला सबमिट कॅब रजिस्ट्रेशनच्या दिवशी सबमिट करावं लागतं. 14 नंबरला येतं ऑनलाईन कॅब ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे जो आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल तो. 15 नंबरला येतं डोमसाईल बर्थ किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यापैकी कोणतंही एक. 16 नंबरला येतं कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी, ते कॅटेगरी SC ST OBC NT SC BC ओन्ली फॉर ह्याच कॅटेगरीला लागणार आहे, बाकी ओपन आणि EWSला हे लागणार नाहीत. त्यानंतर येतं नॉन NT OBC SC BC ह्या कॅटेगरीला ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नंतर 18 नंबर येतं EWS सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन फॉर्म भरताना EWS हा उल्लेख केला असेल, इकॉनॉमिकली वीक सेक्शन, फक्त त्याच विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट लागणं हे आवश्यक आहे. TC तर हा सर्वांना कंपल्सरी असेल. मायग्रेशन सर्टिफिकेट, म्हणजे ज्यांचं ॲडमिशन आपण एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये आज जर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये घेतो आहे आणि जर आपलं ॲडमिशन दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे आवश्यक असतं. 21 नंबरला आहे गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट हे ओरिजिनल लागतं. तुम्हाला माहीतच असेल की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते बनवून आणावं लागतं व त्याच्यात आपला जो काही गॅप आहे तो दर्शवून हे सर्व काही करावं लागतं. 22 नंबरला आहे आधार कार्ड, हे ते 100% लागणारच. 23 नंबरला ABCID. ABCID म्हणजे काय? ॲकॅडमिक बँक क्रेडिट. आपण इथून आधीचे कोणत्याही शैक्षणिक वर्षात असणार तर तुमचा ABCID हा क्रिएटच असणार, तर तो तुम्हाला लागणं आवश्यक आहे. 14 नंबरला येतं पासपोर्ट साईज फोटो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट यार. तुमचा पासपोर्ट साईज फोटो नसेल तर तुम्ही कोण आहात हे कसं करणार?